वागहो नमस्कारम करोमी. सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा तास हा क्लास महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आहे 7वा 1.4 संख्या आणि संख्या पद्धती नवोदय मधलं पहिलं प्रकरण आणि भरपूर महत्त्वाचं प्रकरण. आणि आहे ना, यावर्षी संख्या आणि संख्या पद्धती 2+1 2+1 3 गुणांसाठी येणार आहे. म्हणलं नाचाय काय झालं. 3 गुणांसाठी 3 प्रश्न येणार आहेत. नवोदयला एक प्रश्न 1.25 मार्काला. हा तास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच एखादा गुण तुमचा पक्का होईल अशी मी गॅरंटी देतो. वागहो 1.4 सुरू आहे, तसंच एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा आहेत है ना. एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत ह्या व्हिडिओमध्ये, या तासामध्ये, या लेक्चर मध्ये है ना. अवघड सोप्याकडून अवघडाकडे, तिमिरातुनी तेजाकडे, प्रभू आमुच्याने जीवना समनात तू, गगनात तू, ताऱ्यामध्ये दिसतोस. तिमिरातुनी तेजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे. सोप्या तसंच सोप्याकडून अवघडाकडे, सोप्या भागाकडून कठीण भागाकडे. हे असं आहे. काय झालं, हसू नका, टाईट लक्ष द्या, टाईट बसा. स्वाध्याय 1.4 पूर्ण संख्या आणि संख्या पद्धती मधला 24 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही म्हणले लवकर जल्दी बताओ. एक ते पहिला प्रश्न आहे. स्वाध्याय 1.4 आहे. सगळं व्हिडिओ हा पूर्ण बघा, महत्वाचा आहे. एक प्रश्न तुमचा नक्कीच वाढल है ना. स्वाध्याय 1.4 प्लस एक्स्ट्रा क्वेश्चनचा हा भाग आहे. वागहो 1 पासून 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज काढायची. 1 ते 20 मध्ये नैसर्गिक संख्या 1 ते 20. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या. नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे प्राकृतिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे प्राकृतिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे प्राकृतिक संख्या. वागहो नैसर्गिक संख्यांनाच प्राकृतिक संख्या म्हणतात आणि त्याची सुरुवात, त्यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतात. इन इंग्लिश नॅचरल नंबर. वागहो याची सुरुवात होती 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं, प्राकृतिक संख्या म्हणायचं. दिदे भाऊ टाईट बसा. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं, त्यांनाच प्राकृतिक संख्या म्हणायचं है ना. म्हणजे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या किती येतात. मूळ संख्या आपण कालच बघितल्या 2. मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या. मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या, अविभाज्य संख्या. प्राईम नंबर, इंग्लिश मध्ये प्राईम नंबर, ज्या संख्याला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. ढोबळमानानं आपल्या भाषेत कोण्याच टेबल मध्ये येत नाही, ती फक्त त्याच आणि 1च्या टेबल मध्ये येणार. जसं की सगळ्यात लहान 2 आहे. 2 1 2, बे 1 बे, 2 1 2, 2 3 है ना रे. 1 ते 20 पर्यंत किती आहेत बघा. 2 3 5 7 11 13 17 एवढ्या आहेत ह्या टोळग्या. ह्या टोळग्या आहेत. 2 3 5 7 11 13 याची करायची आपल्याला बेरीज. आणि तुम्ही सांगायची बेरीज. तर आपण लहानपणीच आपल्याला छगवाकानं शिकलेली आहे. 2 3 5 7 11 13 17 19 बाकी आहे. 19 डबल एकदा घेऊ. 2 3 5 7 11 13 17 19. 2 3 5 7 11 13 17 19. 19 विसरली ना बाप्पा. 2 3 5 7 11 13 17 19 आहे ना. 19 कशाला विसरायची, ह्याची करायची आपल्याला बेरीज. कोण सांगते बेरीज किती येते. आता बेरीज कशी करतो आपण. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10. लय सोपं आहे. काय त्याला बेरीज काय लय मोठी आहे काय. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. हा इथून जरा 17 आणि 10 27 आणि 1 28 इथपर्यंत झाली 28. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 10 27 आणि 1 28. हे मिसळा मग, कशाला टेन्शन. हळू न करूत आता. इथून चुकायची नसलेली भानगड है ना. सोपे प्रश्नच एखाद्या वेळेस चुकत असतात. चला 8 आणि 3 11. 8 आणि 3 किती. 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 9 18 आणि 10 28, 1 कमी 27, 7 4 2, 2 आणि 2 4 5 6 7 77.
77 ऑप्शन आहे का वाग हो? ऑप्शन नंबर किती आहे? 77. डी फॉर कुत्ता है ना. दिसतंय का सगळ्यांना? व्यवस्थित दिसतंय का? 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज काढायची. मग मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 पण आहे हो. मूळ 19 कोणाच पाड्यात येत नाही. 19 1 19 बस. 17 1 17 13 1 13 1च्या आणि 13च्या 11 1 11 है ना. 2 3 5 7 11 13 17 19 2 3 5 7 11 13 17 19 2 3 5 7 11 13 17 19 या 20 पर्यंतच्या मूळ संख्या आणि ह्याची बेरीज केली सगळ्याची आपण तर 77 येईल. असाच एक प्रश्न एक्स्ट्रा है ना. 1.4 सुरू आहे हे. ठीक आहे. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज सांगा. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ किंवा अभाज्य है ना, किंवा त्याला अविभाज्य सुद्धा म्हणतात, अभाज्य संख्यांची बेरीज सांगा. ये क्या आएगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. याचं पहिल्याचं तर उत्तर 1.6 डी ऑप्शन आहे. बरोबर आहे. ह्याचं तर ऑप्शन बरोबर आहे. वाग हो. त्याच्यानंतर बघा टाईट बसा. 21 पासून 50 पर्यंत 21 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 21 पासून 50 23 29 23 29 31 37 41 43 47 बस. राईट. एवढे आहेत बघा. कळलं का नाही रे? बघा इकडं मग कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत बघा. कळलं का? मूळ संख्या 23 21 ते 50 पर्यंत बस. 50 पर्यंत 21 ते 50 पर्यंत म्हणजे एखादी मूळ संख्या 21 असली तर 21 ला पकडायचं आणि 50 पर्यंत म्हणल्यावर 50 ला सुद्धा पकडायचं. त्याचं उदाहरण मी सांगतो लगेच. बघा इकडं आता हे तर 21 तर नाही मूळ संख्या. 23 29 31 37 41 43 47 49 पाड्यात येतात. 23 बघा मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या, अविभाज्य संख्या, प्राईम नंबर 23 29 31 37 41 43 47. 23 29 21च्या पुढे 21 तर नाही 21 पाड्यात येते वागो. 7च्या पाड्यात 3च्या पाड्यात 21 येते. 23 29 31 37 41 43 47. 23 29 31 37 41 43 47. 23 29 31 37 41 43 47. एवढ्याची करायची आपल्याला ऍडिशन बेरीज. मग एवढ्याची बेरीज करूयात आपण. इकडं करूता 23 29 है ना 31 हळू न करायची चुकू नये. 23 29 31 37 41 43 आणि 47 यांची करा ऍडिशन. यांची करा बेरीज. काय येते बघा. 9 ने 1 10 सोपी सोपी करूता. 7 आणि 3 10 10 आणि 10 20 झाली बघा ना. 9 ने 1 10 नीट बेरीज बघा. 9 ने 1 10 आणि 7 आणि 3 10 सोपी बेरीज बघा. 9 ने 1 10 आणि 7 आणि 3 10. हे 10 आणि हे 10 20 आणि हे 1 10 30 आणि हे 1 31. नाही कळालं बघा ना. हे 9 ने 1 10 ही एक जोडी. अरे बाप्पा ही एक जोडी ही एक 9 ने 1 10 ची एक जोडी. 9 ने 1 10 7 आणि 3 आणि 7 10 ही एक जोडी. 10 आणि 10 20 झाले आणि हे 7 आणि 10 30 30 आणि 1 31. 31 ला किती 1. 31 ला 1 हातचे आले 3 अलीकडचे हातचे असतात इकडले 3 3 आणि 2 5 आणि 2 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24 25 251 किती उत्तर आलं. ह्याची बेरीज झाली 251. हा झाला अधिकचा प्रश्न. एक्स्ट्रा क्वेश्चन. सोपं आहे ना रे. एवढं काय अवघड आहे. 23 29 31 37 41 43 47. 23 29 31 37 41 43 47. लिहून घे जा वाग हो बाळ हो. हे लिहून घ्या दिदे भाऊ सगळ्यांनी हे लिहून घेत जा. आहे ना. काय अवघड आहे का? नाही. तुम्ही म्हणले सर आम्हाला एक प्रश्न आहे. आम्हाला एक लय बिग प्रश्न आहे. मी म्हणलं कोणता बिग प्रश्न आहे? म्हणले तुम्ही आम्हाला असं सांगायला सगळं बरोबर आहे. 1.4 मधले एक्स्ट्रा क्वेश्चन बरोबर आहे. पण सर एखादा क्वेश्चन
याचं तर उत्तर हे आहे ना. एखादा क्वेश्चन जर असा आला, आम्हाला आमच्यासोबत त्यांनी फिरकी घेतली, मी म्हणलं कसा आहे ना, 53 ते 70 किंवा 71 पर्यंतच्या आहे ना नैसर्गिक संख्यांमध्ये अशी फिरकी घेतली त्यांनी. 53 ते सोपाच प्रश्न येते, परंतु थोडासा संदिग्ध, अस्पष्ट, संदिग्ध म्हणजे अस्पष्ट, संदिग्ध म्हणजे अस्पष्ट, न समजण्यासारखा. संदिग्ध म्हणजे अस्पष्ट, अस्पष्ट म्हणजे काय, संदिग्ध म्हणजे काय, न समजण्यासारखा. लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा आहे. संदिग्ध म्हणजेच अस्पष्ट म्हणजे काय, स्पष्ट नाही, न समजण्यासारखा, स्पष्टता काही नाही. एखाद्या वेळेस स्पष्ट नाही आपल्याला, ते डाऊट क्लिअर पाहिजे. 53 ते 71 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये किंवा प्राकृतिक संख्यामध्ये मूळ संख्यांची किंवा अभाज्य संख्यांची किंवा अविभाज्य संख्यांची आहे ना बेरीज किती. बेरीज, त्यालाच ऍडिशन म्हणतात. बेरीजला एवढं तर येते. ठीक आहे बघ हो. चला 53 ते 71 पर्यंत दिसतंय का व्यवस्थित? ओके मध्ये आहे का सगळं? है ना. 53 ते 71. आता बघा 53 ते 71 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येमध्ये, आता 53 ते 71 म्हणल्यावर 53 ला बी पकडायचं आणि 71 ला बी पकडायचं. वाक्य लक्षात ठेवा. 53 पासून पर्यंत किंवा ते पर्यंत नाव दोन नाव लय मेन आहेत. ए ए ए ए दोन नाव लय मेन आहेत. तुम्ही म्हणले कोणती दोन नाव मेन आहेत? मी म्हणलं पासून पर्यंत ते पासून पर्यंत ते आणि पर्यंत, पासून पर्यंत ते आणि पर्यंत, पासून 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 डिंग 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 डिंग. तुम्ही म्हणले सर शिकवा. म्हणलं अरे विसरूनच गेलो मी तर. पासून आणि पर्यंत ते आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत ते आणि पर्यंत. तुम्ही म्हणले काय म्हणायचं आम्हाला, काय समज नाही आम्हाला. मी म्हणलं वाग हो, पासून आणि पर्यंत आणि ते आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत आणि ते आणि पर्यंत, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. कोणते? पासून आणि पर्यंत आणि ते आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत आणि ते आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत ते आणि पर्यंत. तुम्ही म्हणले कसे आहे ना. मी म्हणलं वाग हो, पासून आणि पर्यंत किंवा ते आणि पर्यंत म्हणलं की दोन्ही संख्यांचा समावेश होतोय. तुम्ही म्हणले व्हॉट इज मीन बाय समावेश? मी म्हणलं दोन्ही संख्या पकडा है ना, दोन्ही संख्या धरल्या जातात. म्हणले ओ असं आहे का? म्हणलं हो है ना, दोन्ही संख्या धरल्या जातात. 53 ला बी धरल्या जाते, 71 ला धरल्या जाते. बरं 53 आणि 71 पर्यंत म्हणजे 53 ला पकडा, 71 ला पकडा. नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज. आता ह्याच्यात वांद हे मूळ संख्या कोणत्या आहेत बघा. 53 बी हे मूळ संख्या, 71 बी है ना. 53 आहे, 53 नंतर 57 नाही रे, 19 त्रिक 57, 59 आहे, 61 आहे, 67 आहे आणि 71 आहे. 71 ला बी पकडा. दोन्ही संख्यांना पासून आणि पर्यंत आणि ते आणि पर्यंत म्हणजे दोन्ही संख्यांना पकडावं लागते. वागा, दोन्ही संख्यांना धरावं लागते. 53 नंतर 59, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67, 71, 53, 59, 61, 67. तुम्ही म्हणले काय? मी म्हणलं मूळ संख्या. म्हणले व्हॉट इज मीन बाय मूळ संख्या? मी म्हणलं प्राईम नंबर. म्हणले व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर? मी म्हणलं बुक्की मारू का एक? म्हणला सॉरी हे ना, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या त्या आवाज त्यांच्या टेबलमध्ये येतात, दुसऱ्या टेबलमध्ये येत नाहीत. मग मला सांगा एवढ्यांची बेरीज किती येते? तर एवढ्यांची बेरीज किती येते वाग हो? याची बेरीज करू तर आपण ह्याला काय लगे बेरीज करायला काय लागेल आपला इकडं है ना. 53 बेरीज तर येते ना रे, आपला लहानपणी शिकला. 59, 53, 59, 61, 67, 53, 59, 61, 67 आणि
71 71 याची ऍडिशन करा बघा. ऍडिशन किती येते बघूयात है ना. आपण मोगाच्यावणी करू. 9 1 10 ही एक जोडी, 3 आणि 7 10, 10 आणि 10 20 झाले बघा ना. 9 1 10 आणि 3 आणि 7 10, 10 आणि 10 20, 20 आणि हे 1 21, 21 ला 1 हातचे आले 2, हातचे आले 2, 5 आणि 5 10 है ना. 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22, 22 आणि 7 22 आणि 6 28 आणि 29, 29 आणि 2 31, 31 311 नाही आलं. 5 आणि 5 10 आणि 7 16, 16 आणि 6 22, 22 28 आणि 29 30 31, म्हणजे 311 असं उत्तर आलं. किती आन्सर आलं ह्याचं? याची बेरीज किती आली? 311. 311. काय अवघड आहे का सांगा? हे काहीच अवघड नाही. तुम्ही म्हणले सर अजून एखादा भाग आम्हाला सांगा. मी म्हणलं अजून एक क्वेश्चन महत्वाचा आहे. दरम्यान, दरम्यान इन इंग्लिश बिटवीन, दरम्यानचा क्वेश्चन देखील महत्वाचा आहे. याच्यामध्ये वाक्य लक्षात ठेवा. 200 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करा. 200 पर्यंतच्या मूळ संख्या 1 to 200 प्राईम नंबर्स 1 ते 200 अभाज्य संख्या पाठच असावं लागतात. वाटलंच त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तयार करून पाठवतो. ठीक आहे. वागो हो, नीट लक्ष द्या. टाईट बसा, राईट बसा. तुम्ही म्हणले अजून एखादा प्रश्न कसा येते बाबा याच्या, मला सगळं लिहून घ्या है ना. ऑनलाईनचं रजिस्टर करा. एक प्रत्येक भाग व्यवस्थित बघा. वागो हो, आउट ऑफ मार्क मिळतात. गणित, बुद्धिमत्ता, मराठी विषय नाही है ना, विषय नाही. ठीक आहे. आणि इकडे बघा ह्याचं तर उत्तर हेच आहे. म्हणजे काही जण म्हणतात ह्याच आहे का. अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे है ना. तो एक लास्ट प्रश्न आहे ह्याच्यावर आधारित एक. तुम्ही म्हणले कोणता? मी म्हणलं बघा नीट बघा है ना. 73 पर्यंत झालं का रे? 71 पर्यंत. 73 ते 97च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची किंवा अभाज्य संख्यांची बेरीज किती? अभाज्य संख्यांची बेरीज किती? आता दरम्यान म्हणल्यावर बिटवीन, दरम्यान म्हणल्यावर बिटवीन 73ला पकडायचं नाही आणि 97ला पकडायचं नाही. दरम्यान म्हणजे दोघांच्या मधात है ना. इन बिटवीन, बिटवीन म्हणजे दोघांच्या मधात वागा तिथे है ना. टाईट बस. दरम्यान म्हणजे दोघांच्या मधामध्ये, दरम्यान म्हणजे दोघांच्या मधामध्ये, दरम्यान म्हणजे दोघांच्या मधात. 73 पण मूळ संख्या आहे, 97 मूळ संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे, 97 आहे. आणि या दोघांना सुद्धा पकडायचं नाही है ना. 73ला बी नाही पकडायचं, सॉरी, आणि हो 73ला बी नाही, 97 नाही. दरम्यान म्हणजे मधात, दरम्यान म्हणजे मधात. पासून आणि पर्यंत, ते आणि पर्यंत हे जर शब्द असले दोघांना पकडायचं. पासून आणि पर्यंत, ते आणि पर्यंत असलं की पकडायचं, किंवा यामध्ये असलं जरी पकडायचं यामध्ये. पण दरम्यान म्हणल्यावर दोघांच्या मधातच. वाक्य लक्षात ठेवा. दरम्यान म्हणजे बाकी काहीच मधात नसते. दरम्यान म्हणजेच दोघांच्या मधात. हा 1 ते 200 पर्यंतच्या संख्यामध्ये, या संख्यामध्ये म्हणजेच काही नसते त्याचं. दरम्यान आलं तरच दोघांच्या मध्ये, बाकी काहीच नाही. वाक्य लक्षात ठेवा. दरम्यान आलं तरच दोघांच्या मधात असते. बाकी पासून पर्यंत ते पर्यंत या संख्यामध्ये याचं काही नसते. दरम्यान आलं तरच दोघांच्या मधात, दरम्यान आलं तरच दोघांच्या मधातल्या. म्हणजे ह्याला बी नाही पकडायचं आणि ह्याला बी नाही पकडायचं. दोघांना पण नाही पकडा. 73ला नाही पकडायचं नाही, 97ला बी. 73च्या पुढची मूळ संख्या सांगा. अभाज्य संख्या, मूळ संख्या. अभाज्य म्हणजे मूळ. 31 37 41 43 53 59 61 71 73 79 83 89 97 है ना. बघा 73 नंतर 79 83 89 97. 73च्या नंतर मूळ संख्या है ना. 73 नंतर 79 83 89. 73च्या नंतर 79 83 89. 71च्या नंतर 73, सॉरी 71च्या नंतर 73 79 83 89. 79 83 89. 79 बघा हिला नाही पकडलं, हिला नाही पकडलं, दोघींचा समावेश नाही झाला. 79 83 89. मग ह्याची करा बेरीज. 79 83
आणि 89 ह्याची करा बेरीज, है ना. त्याची बेरीज किती येते बघा, 79, 83, 89, 79, 83, 89, 9 9 18, 18 आणि 3, 9 9 18, 18 आणि 3 19 20 21, 21 ला 1 हातच्या आले 2 2, 8 8 16, 16 आणि 7 किती, 8 8 16, 16 मध्ये 7 मिसळा, 16 मध्ये 7 8 8 16, 16 मध्ये 7 17 18 19 20 21 22 23, आहे ना. 8 8 16, 16 मध्ये 7 23, 23 आणि 2 25, म्हणजे उत्तर आलं 251. किती उत्तर आलं, 251. 251 म्हणजे 251 उत्तर आलं बघा. हो, 251. ठीक आहे. असे प्रश्न येतात. 2 अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या, हे समजला का प्रश्न. बघा याच्यावरच आपण आधारित क्वेश्चन घेतलेले आहेत. काय अवघड आहेत का, नाही. नंतरचा प्रश्न बघूयात. 2 अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या. 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती येतात. 2 अंकी एकूण प्राकृतिक संख्या तुम्हाला नाही येणार. किती येतात, हुशार मुलांचं. अभ्यास केला ते हुशार, असं काही नसते. हुशार है ना, ज्यांना अभ्यास केला ते पुढे गेला, है ना. वाक्य लक्षात ठेवा, अभ्यास करीन तोच हुशार. तुमची बुद्धिमत्ता किती ह्याच्यावर डिपेंड काही नसते. घासून घासून प्रयत्न करणं आणि पुढे जाणं याला यश म्हणतात, है ना. अभ्यास सुद्धा करावं लागते. बुद्धिमत्ता किती जरी असली, हुशार किती जरी असला, तर अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे वागू. ठीक आहे. 2 अंकाच्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्यांची संख्या किती, म्हणजे 2 अंकाच्या नैसर्गिक संख्या किती येतात. आता 2 अंकी एकूण संख्या येतात 99. 1 ते 100 मध्ये 100 तर 3 अंकी आहे, 100 तर 3 अंकी आहे. मग 2 अंक 1 2 3 99 पर्यंत येतात. 99 मध्ये पहिल्या 9 तर 1 अंकीच येतात, पहिल्या 9 तर 1 अंकीच येतात, 1 2 3. मग 2 अंकाच्या किती येत रे, सगळ्या 90 येतात. एकूण किती येतात, 90 येतात. ऑप्शन नंबर बी, है ना. 2 अंकाच्या 90 येतात. याचं बघा लक्षात ठेवा एक सूत्र किंवा एक गोष्ट. 1 अंकी एकूण, वाक्य लक्षात ठेवा, 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्या किती, कोण सांगते. 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या, 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या किती आहे. प्रश्न असा येते बघा, 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या किती. प्रश्न असा येते, नीट लक्ष द्या. 1 अंकी एकूण संख्या येत नाही हो, 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या प्रश्न येते. 1 अंकी एकूण 1 अंकी मध्येच भानगड आहे, बाकी कुठेच भानगड नाही. 1 अंकीचे 2 प्रकार, 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्या, 1 अंकी एकूण शांत संख्या किंवा शांत संख्या, है ना, किंवा पूर्ण संख्या. पूर्ण संख्या आणि प्राकृतिक संख्या, पूर्ण संख्या आणि प्राकृतिक संख्या. 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्या. आता प्राकृतिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे 9 येतात. 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्या किती येतात, 9 येतात. वाक्य लक्षात ठेवा, 2 भाग आहेत 1 अंकीचे. आणि दुसरा एक क्वेश्चन काय येते बघा, दुसरा एक क्वेश्चन येते 1 अंकी, है ना, 1 अंकी एकूण, 1 अंकी एकूण पूर्ण संख्यांची संख्या, त्याला शांत संख्या म्हणतात. पूर्ण संख्यांची संख्या किती आहे. आता पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते तिथे सांगतोच मला. पूर्ण संख्या कुठून सुरू होतात, आता शून्यापासून. शून्य बघा, शून्यापासून पूर्ण संख्या, पूर्ण म्हणजे पूर्ण, शून्यापासून सुरू होतात दिदी. पूर्ण संख्या, पूर्ण म्हणजे पूर्ण. तुम्ही म्हणले पूर्णाची पोळी का, आहे ना, आणि आम्हाला पूर्णाची पोळी सर लय खाव वाटती, आणि तुम्ही आम्हाला अशी पूर्णाची पोळी द्या पप्पा. मी म्हणलं घे ऑनलाईन, आहे ना. पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्या. 0 1 2 3 4 5 6 7 8 9, बस. 1 अंकी किती व्हायला आता, 10. 1 अंकी पूर्ण संख्या 10 व्हायल्यात. बघा नीट लक्ष दे. 1 अंकी प्राकृतिक संख्या 9, प्राकृतिक संख्या 9, प्राकृतिक संख्या 9, प्राकृतिक 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 संख्या 9, प्राकृतिक संख्या 9, प्राकृतिक संख्या 9, प्राकृतिक संख्या 9, आणि पूर्ण संख्या 10.
पूर्ण संख्या व्हायला 10. 2 अंकी मध्ये काहीच अडचण नाही. प्राकृतिक विचारू द्या ना पूर्ण विचारू द्या. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 10 अंकी पर्यंत पूर्ण आणि नैसर्गिकचा काही विषय नाही. कस काय? कारण 2 अंकी सुरुवात 10 पासूनच व्हायली. पूर्ण बी असून प्राकृतिक बी असो 10 पासूनच सुरुवात व्हायली. 3 अंकीची सुरुवात प्राकृतिक बी असो 100 पासून व्हायली आणि पूर्ण बी असो 100 पासून व्हायली. विषय नाही. फक्त 1 अंकी मध्ये घोळ आहे. हे IMP क्वेश्चन आहे. यावर्षी नवोदयच्या परीक्षेत येणारे हे दोन्ही प्रश्न IMP येतं. असा कधीच प्रश्न येत नाही की 1 अंकी एकूण संख्या किती येतात, असा नाही येणार प्रश्न. 1 अंकी एकूण प्राकृतिक संख्या 9 येतात आणि 1 अंकी एकूण पूर्ण संख्या 10 येतात. वाक्य लक्षात ठेवा. आणि 2 अंकी प्राकृतिक संख्या 90. आता 2 अंकात पासून काही अडचण नाही दिदी भाऊ. लक्षात यायले का? वाक्य समजायले का नाही? ए भाऊ तुला देतो मी खाऊ, तू खातस का खाऊ? ए भाऊ चल फिरायला जाऊ, आज आहे संडे. ए भाऊ जरा लक्ष दे, इकडं बघ, टाईट बस, राईट बस. तुम्ही म्हणले सर गणित घ्या म्हणून विसरूनच गेलो आहे ना. 2 अंकाच्या प्राकृतिक संख्या 90. 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 2 अंकाच्या प्राकृतिक संख्या 90 है ना. आता प्रश्न तुम्हाला दिला एक्स्ट्रा प्रश्न. 3 अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक, प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक, त्यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतात. संख्यांची संख्या आहे ना. 3 अंकाच्या किती? लय सोपं आहे. संख्यांची संख्या आहे. अरे कमेंट बॉक्स मध्ये बताव. 3 अंकाच्या 900 किती? तुम्ही म्हणले 900 कसं बाबा? मी म्हणलं 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या बघा. 1 ते 100 पर्यंतच्या 999 असतात. 999 मधून पहिल्या 99 वजा करा है ना, तर 009. ठीक आहे. 999 टोटल 3 अंकी एकूण 999 असतात. त्याच्यातल्या पहिल्या 2 अंकी 1 अंकी सगळ्या वजा केल्या है ना. 3 अंकी एकूण असतात सगळ्या 999. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या. अरे बाप्पा 3 अंकी सगळ्यात मोठी 999. त्याच्यातल्या 99 वजा करा. नाही कळलं? आणि लय सोपं आहे. आता इथून लय सोपं आहे ना. बघा इकडं 2 अंकी प्राकृतिक संख्या, 2 अंकी प्राकृतिक संख्या किंवा नैसर्गिक संख्या है ना. टाईट लक्ष द्या. 2 अंकी प्राकृतिक संख्या किती? 2 अंकाच्या प्राकृतिक संख्या एकूण 2 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्या 90 येतात. 2 अंकाच्या किंवा अंकाच्या लिहायचं. हो दिसते का रे? बरोबर. 2 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्या 2 अंकाच्या लिहितो. 2 अंकाच्या. आता 3 अंकाच्या किती येतात? 3 अंकाच्या त्याला दुसरी रांटी 3 अंकांच्या प्राकृतिक संख्या एकूण किती येतात? किंवा नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या बी काय अडचण नाही. पूर्ण संख्याला काय अडचण नाही. गेल्या वर्षी प्रश्न आला होता हा प्रश्न आलता आहे ना. 3 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्या 9 आणि 2 0 900. सोपं आहे. आता इथून 4 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्या, 4 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या, 4 अंकांच्या एकूण प्राकृतिक संख्यांची संख्या किंवा नैसर्गिक संख्यांची संख्या किती येतात? 4 अंकाच्या. तुम्ही सांगा. 4 अंकाच्या 9 लिहायची आणि 3 0 9000. लय सोपं आहे. 90 900 9000 90000 आहे ना. 90 900 9000 90000. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 5 अंकाच्या. किती अंकाच्या? 5 अंकांच्या. बघा वाक्य लक्ष द्या. 5 अंकांच्या एकूण, 5 अंकांच्या एकूण प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्यांची संख्या आहे किंवा पूर्ण संख्यांची देव, पूर्ण संख्यांची देव काय अडचण नाही.
9 वर किती शून्य? 5 जण आहेत, 5 जण आहेत म्हणल्यावर 9 वर 4 शून्य है ना. बघा हो, पूर्ण संख्या इथंच प्राकृतिकच्या जागी पूर्ण जरी दिलं तर काय अडचण नाही. प्राकृतिकच्या जागी पूर्ण जरी दिलं 2 अंकापासून, बरं 2 अंकापासून पूर्ण जरी दिलं तरी काय अडचण नाही, काय अडचण नाही. कारण पूर्ण संख्या सुद्धा 10 पासूनच सुरुवात होतात, नैसर्गिक संख्या सुद्धा 10 पासूनच सुरुवात होते. ठीक आहे, वाक्य लक्षात ठेवा. 2 अंकाच्या एकूण प्राकृतिक संख्या 90, 3 अंकाच्या 900, 4 अंकाच्या 9000, 5 अंकाच्या 90000 असं सुरू राहील. ऐसा चलता ही रहेगा. ठीक आहे, क्वेश्चन कळाला हा. नंतरचा प्रश्न बघा. बघा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने, टाईट लक्ष द्या, टाईट बसा है ना. नंतरचा प्रश्न बघू. स्वाध्याय 1.4 सुरू आहे, प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा है ना. हलू नका, डोलू नका, कोणी जास्त बोलू नका है ना. ठीक आहे, लक्ष द्या. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने, 2 मूळ संख्यांचा गुणाकार, इकडं बी मूळ संख्या, इकडं बी मूळ संख्या, इकडं बी 2 मूळ संख्यांचा गुणाकार आणि त्याच्यानं मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान सबसे छोटी संख्या कोणसी है ना. 2 मूळ संख्यांच्या गुणाकारानं. मग 32 बघा, 32 ऑप्शन घेतला मी. 32 कोण्या पाड्यात येतात? 32 ची फोड केली तर 4 8 32 किंवा 4 8 32 किंवा 8 चौक 32. अजून कोण्या पाड्यात येते 32? अशी फोड करतो आपण. 32 ची 4 8 32, 4 8 32. अजून कोण्या पाड्यात येते 32? 16 2 32 किंवा 16 32, काही बी. अजून 4 8 32 किंवा 8 चौक 32, एकच झालं. 4 8 किंवा 8 चौक एकच झालं. बघा, 4 8 32, इकडे बघा, 4 8 32 किंवा 8 चौक 32, 4च्या पाड्यात 8च्या पाड्यात, 16 2 32 म्हणजे 16 2 32. आता हे 2 मूळ संख्या आहेत का हो? नाहीत. ही संयुक्त संख्या आहे, पाड्यात येते, ही संयुक्त संख्या आहे. 2 संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, किंवा ही एक मूळ आहे आणि एक पाड्यात येते. 2 मूळ आहे बरं. 2 ही मूळ संख्या आहे, सगळ्यात लहान मूळ संख्या, अभाज्य संख्या 2 आहे ना रे. ठीक आहे, मग दोन्ही मूळ येईन. आता एक मूळ, दोन्ही मूळ यायला पाहिजे. ते एक मूळ आहे, एक नाही, सहमूळ आहेत. ह्या सहमूळ बी म्हणता येत नाही कारण 2च्या पाड्यात 16 येतात. ठीक आहे, म्हणजे दोन्ही मूळ नाहीत. ही एक मूळ आहे पण ही नाही. मग 32 तर कटायले, सगळ्यात लहान पर्याय घेतला होता 32, पण दोन्ही मूळ संख्या आल्या पाहिजे म्हणते. एक मूळ येऊ लागली 2, पण बाकी येणे गेल्या. 33 घेतो आता, कारण सर्वात लहान त्या तिघांमध्ये 33च उरला. आता 32 तर कट झालं. 32 कट झालं. कस काय 32 कट झालं बघा दिदी भाऊ? 32 कस काय कट झालं? 4 8 32, 4 आणि 8 किंवा 8 आणि 4 पाड्यात येतात. 16 2 32, 16 पाड्यात येतात. 2 मूळ संख्या पण सोड्या नाही रे, सोड्या निर्माते नाही रे, 16 पाड्यात येतात. 33 बघूत आता, सर्वात लहान उरली ह्याच्यापैकी 33 कोण्या टेबलमध्ये येतात? 11च्या. 11 3 33, 11 3 33. आणि वाघ हो, 11 सुद्धा मूळ आहे. बघा तुम्ही, 2 3 5 7 11 आणि 2 3 सुद्धा मूळ आहे ना. आणि ह्यांचा गुणाकाराने मिळणारी सगळ्यात लहान संख्या म्हणजे 33. 11 3 33 हे राईट यायले बाप्पा आहे ना. दोन्ही मूळ संख्या आहेत. 11 बी मूळ संख्या आहे आणि आहे ना 3 सुद्धा मूळ संख्या आहे. 11 बी मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे. 11 पण मूळ संख्या आहे आणि 3 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2 करेक्ट यायला. ऑप्शन नंबर 2. 34ला बघू नका, आता त्याच्यावर मोठ्या झाल्या त्या. 33 करेक्ट यायला. सगळ्यात लहान म्हणते, सर्वात लहान. तुम्ही म्हणजे सर सगळं खोटं बोलायले तुम्ही. सर्वात लहान तर 32 यायले की हो, असं काम करायले? मी म्हणलं बघा 32 यायले सगळ्यात लहान, पण 2 मूळ संख्यांच्या गुणाकारानं. 4 8 32, 4 आणि 8 पाड्यात येतात. 16 2 32, 16 पाड्यात येतात, त्याच्यामुळे ते कॅन्सल व्हायले. मग सगळ्यात लहान 33 उरायली. 11 3 33, 11 पण मूळ आहे. 11 ही संख्या कोण्याच टेबलमध्ये येत नाही, म्हणजे मूळ संख्या, त्यालाच अभाज्य संख्या म्हणतात. आणि 3 सुद्धा कोण्याच टेबलमध्ये येत नाही. ठीक आहे, आणि सर्वात मोठी म्हणलं असतं तर 35ला बघितलं असतं आपण. ठीक आहे, त्याच्यावरचा प्रश्न बघा. हा, अजून एक देतो, टाईट लक्ष द्या. 2 असा प्रश्न आला. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने किंवा अभाज्य संख्यांच्या, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने हे प्रश्न आला पाहिजे तुम्हाला है ना.
पुढीलपैकी सर्वात मोठी, सर्वात लहान नाही, आता सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? आता प्रश्न चेंज केलाय है ना, याचं तर उत्तर वागो हो, मगाच तर 33 आलं होतं. 1.4 आहे सुरू आपलं, प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित बसा, व्हिडिओ सगळा बघा, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. काय अडचण आली तर या नंबरवर मेसेज करा है ना. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यासाठी, नवोदय गुरु ॲप्लिकेशन घेण्यासाठी, काही माहिती विचारण्यासाठी वरचा नंबर आहे, त्याच्यावर है ना संपर्क साधा. ठीक आहे. तर बघा परीक्षा आपली जवळ येत आहे. हा स्वाध्याय 1.4 आहे है ना. आपण सोप्याकडून अवघडाकडे चॅप्टर घेतले तर ठीक आहे. बघा हो, जवळ आहे, यंदाची परीक्षा आपल्याला जवळ आहे. ठीक आहे. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या. आता मी ऑप्शन देतो. पहिलं ऑप्शन देतो 34, 33, 38, 40. आता काय ते बघा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता सगळ्यात मोठी संख्या कोणती बाळो? सगळ्यात मोठी संख्या आहे 40. सगळ्यात मोठी संख्या कोणती? 40. 40 ची फोड करा, कोण्या पाड्यात 40 येत्या? सगळ्यांना माहिती आहे, 10 चौक 40. 10 मूळ आहे का? नाही, संयुक्त आहेत त्या. 10 बी पाड्यात येत्या, 4 बी पाड्यात येते, संयुक्त संख्या म्हणायचं. पाड्यात येणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं. पाड्यात येणाऱ्या सगळ्यात लहान संयुक्त संख्या विभाज्य संख्या 4 आहे. सगळ्यात लहान आहे ना. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत पाड्यात येणाऱ्या, आणि एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ती कोणती? एक ही संख्या, मुळे एक हा अंक मुळही नाही आणि संयुक्तही नाही. मग सगळे एकूण मिळून झाले 100. तुम्ही म्हणले कशा 100? मी म्हणलं 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या, 25, 74 संयुक्त संख्या, 25 आणि 74 99 झाल्या. एक उरली, ती कोणती उरली? तर एकच उरली है ना. एक ही मुळही नाही आणि संयुक्तही नाही. वाक्य लक्षात ठेवा. आणि 10 चौक 40, 10 पाड्यात येतात, 4 बी पाड्यात येतात. आणि त्याच्यानंतर 5 40, 5 मूळ आहे पण 8 मूळ नाही. बरोबर आहे का? 5 मूळ आहे पण 8 मूळ नाही. बरोबर आहे. 5 मूळ आहे पण 8 पाड्यात येते, त्याच्यामुळे हे चुकायले आहे ना. मग 40 ऑप्शन तर कटायले आपलं. मग सर्वात मोठी आपल्याला घ्यायची होती, पण 40 ऑप्शन कट व्हायले, तर राहिला आता 38 ऑप्शन. 38 ची फोड करा. 38 कोण्या टेबल मध्ये येते? 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38 राईट यायले. 19 पण मूळ आहे आणि 2 पण मूळ आहे. 19 पण मूळ आहे. 19 2 3 5 7 11 13 17 19, म्हणजे हे 38 ऑप्शन नंबर यायले सी. ऑप्शन नंबर काय यायले? तर सी ऑप्शन नंबर येत आहे ना. ठीक आहे. 34 33 ती लहान व्हायली, आपला मोठी विचारली का छोटी विचारली हे सुद्धा बघावं लागेल. ठीक आहे. तिथे नंतरचा प्रश्न बघा. आणि हे तर लय सोपा, म्हणजे काय लय सोपा आहे. तुम्ही म्हणले कसा सोपा? मी म्हणलं बघा ना, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. ये क्या पूछा गया? ये क्वेश्चन कितना सोपा है मेरे प्यारे भाइयों. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. चलो मेरे प्यारे भाइयों, मेरे प्यारे देशवासियों, तो क्वेश्चन कैसा है? क्वेश्चन ऐसा है, चलो पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज काय? पहिल्या 4 मूळ संख्यांची म्हणजे अभाज्य संख्यांची बेरीज. ठीक आहे. मग पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज बघा. पहिल्या 4 मूळ संख्या 2 3 5 7, ह्याची बेरीज करा. 2 3
5 7 पाठच करायच्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या आणि याची बेरीज बघा 7 आणि 5 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 बाबा की जय 17 बाबा की जय याची बेरीज झाली 17 ॲडिशन 17 म्हणजे ऑप्शन नंबर डी है ना 2 3 5 7 2 3 5 7 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठच ठेवा 2 3 5 7 है ना 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 त्याच्यानंतर 53 59 61 67 71 73 79 83 89 97 83 89 97 एकूण 25 येतात एकूण किती येतात 25 येतात ह्या पाठच ठेवायचा स्क्रीनशॉट घ्या है ना 1 ते 100 पर्यंतच्या अभाज्य संख्या है ना 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत वागो ह्या ठीक आहे आणि ह्या 2 3 5 7 आपण बेरीज केली पहिल्या 4 मूळ संख्यांची ह्या 2 3 5 7 ची बेरीज केली ठीक आहे नंतरचा क्वेश्चन घ्या अशी बेरीज कोणती ह्याच्यावर काय एक्स्ट्रा द्यायची गरज नाही आणि वागा हो हा प्रश्न बघा स्वाध्याय 1.4 मधला आहे 1.4 प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन सगळ्यांनी लास्ट पर्यंत बघा झालं संपत आलाय व्हिडिओ आणि हा तास है ना महत्वाचा आहे तर काय प्रश्न आहे बघा कोण उत्तर देते ह्याचं कोण सांगते उत्तर ह्याचं ठीक आहे चला लिहा प्रश्न व्यवस्था हो आणि टाईट बसा जर नंतरचा प्रश्न आहे जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली रिप्लेसमेंट म्हणजेच काय 6च्या जागी 9 टाकला 9च्या जागी 6 टाकला या संख्येमध्ये तर येणारी संख्या म्हणजे नवीन येणारी संख्या आणि मूळ संख्या म्हणजे ती अभाज्य संख्या नाही मूळ संख्या म्हणजे पहिली संख्या जी पहिली आहे ती आपलं मूळ गाव मी म्हणलं वागो तुम्ही राहतात कुठं सध्या ते ठिकाण आणि मूळ ठिकाण म्हणजे आजोबा पंजोबा कापर पंजोबा हे राहतात ते है ना त्यांचं गाव म्हणजे मूळ गाव इथं मूळ संख्या म्हणजे ही संख्या पहिली संख्या इथं मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या नाही ह्याच्यामध्ये काय अभाज्य संख्यांचं अदलाबदल केली कशामध्ये 36,490 ह्या संख्येमध्ये काय केलं नीट लक्ष द्यायचं गणित करताना सगळा शस्त्र आपल्यासोबत अस्त्र आपल्यासोबत असलं पाहिजे पेन्सिल पेन है ना सगळ्या गोष्टी आपल्यासोबत असल्या पाहिजे टाईट बसा 36,490 ही संख्या ह्याच्यामध्ये कशाची अदलाबदल करायची लक्ष द्या 6च्या जागी 9 ठेवा आणि 9च्या जागी यांची अदलाबदल करायची 6च्या जागी 9 आणि 9च्या जागी 6 म्हणजे कशी बघा 3 ला 3 3 ला 3 6च्या जागी कोण येणार 9 येणार 6च्या जागी 9 4 ला 4 काय अडचण नाही आणि 9च्या जागी कोण येणार बघा 6च्या जागी 9 9च्या जागी 6 आहे ना रे 6च्या जागी 9 9च्या जागी बघा 3 ला 3 6च्या जागी 9 4 ला 4 9च्या जागी 6 आणि 0 मग अदलाबदल केली तर येणारी संख्या म्हणजे ही संख्या आली नवीन येणारी संख्या आली व मूळ संख्या म्हणजे ही पहिलीच संख्या है ना कोणती 0 इकडून लिहता 0 9 4 6 3 ह्याच्यातला फरक काढायचा आपला ह्याच्यातला फरक काढायचा का अवघड आहे का सांगा तुम्ही शून्यातून येणारी संख्या म्हणजे नवीन संख्या आणि मूळ संख्या म्हणजे पहिलीच संख्या दिलेली ह्याच्यातला फरक काढा 0 0 गेली 0 6 9 जात नाही 4 नाही इकडे दिला तर राहिले 3 16 9 गेले 16 9 गेले 9च्या पुढे मोजा 10 11 12 13 14 15 16 7 बच्चे कितने बच्चे 7 बच्चे 7 बच्चे 3 मधून 4 जात नाहीत 9 नाही इकडे द्या इथं राहिले 8 13 झाले 13तून 4 गेले 13तून 4 गेले सगळ्यांना कळतं हे 9 राहिले 8 मधून 6 गेले 2 3 मधून 3 गेले 0 0 काही लिहायची गरज नाही 2970 2970 ऑप्शन कळ एखाद्या वेळेस आपण फिसकतात हे लिहितात ऑप्शन नीट अवलोकन करायचं अवलोकन म्हणजे निरीक्षण व्यवस्थित करा व्यवस्थित निरीक्षण करावं लागते नाही तर क्वेश्चन जाऊ शकते क्वेश्चन जाण्याची दाट शक्यता असते है ना आपला प्रश्न महत्वाचा असते वागो काय अवघड नाही 36,490 घेतले ए बबनराव टाईट बस राईट बस व्यवस्थित बस है ना आई पप्पा इतकी सोय घ्यायले तर है ना
भाऊचा दिमाग वाढावा म्हणून काजू आणा येतं, बदाम आणा येतं, खारी खोबरं आहे ना, सगळं आणा येतं. आणि भाऊनं अभ्यासच नाही केला तर किती बी बदाम खाऊन किती बी खोबरे खाऊन काही फायदा नाही. अभ्यासच करावा लागणार, इलाजच नाही, त्याला काय पर्यायच नाही. ठीक आहे वाग हो. हा, खायचं प्यायचं व्यवस्थित, टामटुम काय म्हणतात त्याला, टामटुम, परंतु अभ्यास सुद्धा करायचा, खेळायचं सुद्धा, खेळ बी महत्वाचा आहे, अभ्यास सुद्धा करायचं, मदत सुद्धा करायची, आईला मदत सुद्धा करायची. तुम्ही म्हणले आम्ही काय मदत करावं सांगा. मी म्हणलं लक्ष दे, नंतर सांगतो, थांब लक्ष दे. 36,490 ह्याच्यामध्ये 6 आणि 9ची अदलाबदल केली म्हणजे 3 ला 3, 6च्या जागी 9, 4 ला 4, 9च्या जागी 6. बस येणारी संख्या म्हणजे ही नवीन आली आणि ही पहिली संख्या, ह्याच्यातला फरक काढला. नंतरचा क्वेश्चन बघा, ह्याच्यात काय अवघड नाही, त्याच्यात एक्स्ट्रा क्वेश्चन देण्याचं लय काय अवघड नाही त्याच्यात. बघा, पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर, इंग्लिश मध्ये काय म्हणतात, कंपोजिट नंबर, कंपोजिट नंबर, कंपोजिट 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 नंबर, कंपोजिट 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 नंबर. तुम्ही म्हणले कंपोजिट नंबर म्हणजे काय? मी म्हणलं संयुक्त संख्या, विभाज्य संख्या, अशा संख्या ज्या टेबल मध्ये येतात, ज्या पाड्यामध्ये येतात. हा हा हा, ज्या पाड्यामध्ये येतात. ठीक आहे, मग पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या येतात? पाड्यामध्ये भाग जाते कोणाला? पाड्यामध्ये कोणती संख्या येते? 17. 9 बाबा 9. 17 पाड्यात कशी येईल? 17 पाड्यात नाही येत. ठीक आहे, 17 तर पाड्यात येत नाही कारण ती मूळ आहे. ठीक आहे, 29 पण नाही, 29 सुद्धा टेबल मध्ये येणार नाही, मूळ आहे. 15 येते, 97 तर सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे, येणार काय? 15 कोण्या पाड्यात येते? 3 5 15, 5 3 15. संयुक्त संख्या यांनाच संयुक्त संख्या, यालाच दुसरं नाव काय आहे? विभाज्य संख्या. संयुक्त संख्याचं दुसरं नाव काय आहे? विभाज्य संख्या. संयुक्त संख्येचं दुसरं नाव काय आहे? विभाज्य संख्या. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कंपोजिट नंबर. काय म्हणतात? कंपोजिट नंबर. नीट बघ रे, नुसता बसू नको, नुसता बोलू नको, इकडं तिकडं बघू नको. कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या है ना. आणि सगळ्यात लहान, सर्वात लहान कंपोजिट नंबर कोणती आहे? सर्वात लहान पाड्यात येणारी संख्या कंपोजिट नंबर कोणती आहे? तर सगळ्यात लहान आहे 4. सगळ्यात लहान कंपोजिट नंबर कोणती आहे? 4. बघा, 1 ही मूळही नाही, संयुक्तही नाही. 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 तर मूळ आहे, 3 बी मूळ आहे आणि 4 सगळ्यात लहान कंपोजिट नंबर आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर कोणती आहे ती? 4 आहे दिदी. सगळ्यात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर 4 आहे. मग 5 नाही, 5 मूळ आहे, 6 आहे ना, 6 पाड्यात येत्या. 7 नाही, 8 पाड्यात येत्या. पाड्यात येणाऱ्या संयुक्त संख्या, पाड्यात येणाऱ्या संयुक्त संख्या त्याला विभाज्य संख्या म्हणतात. विभाज्य संख्या. ठीक आहे, मग 15 पाड्यात येत्या. तुम्ही म्हणले अजून एक आम्हाला प्रश्न द्या, अजून एक प्रश्न ह्याच्यावर द्या. मी म्हणलं ठीक आहे, अजून एक प्रश्न घ्या ह्याच्यावर. याचं तर उत्तर 15 आलं. 1.4 आहे प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन आहे. तर व्हिडिओ हा महत्वाचा आहे. आता प्रश्न घ्या दुसरा. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे किंवा विभाज्य आहे? संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे. तसाच प्रश्न आहे वरच्या 19 आणि याचे ऑप्शन आहेत ए 23, 41, 57, 73. तर कोणती आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा बापा. त्याच्यात संयुक्त संख्या कोणती आहे? पाड्यात येणारी संयुक्त संख्या म्हणजे पाड्यात येणारी संयुक्त संख्या कोणती आहे? ठीक आहे, ही संयुक्त संख्या कोणती आहे? संयुक्त संख्या म्हणजे टेबल मध्ये येणारी, पाड्यात येणारी आहे ना. संयुक्त संख्या म्हणजे पाड्यात येणारी. 23 तर मूळ आहे, कटाप. 41 बी मूळ आहे, 73 मूळ आहे. 57 बाबा, 57 बाबा. 19 × 19, 19 × 2 = 38, 19 × 3 = 57. तुम्ही म्हणले हे तुम्हाला पाडे येतात,
पण आम्हाला पाढे येत नाही तर वांदा असं आहे की मला पाढे येत नाहीत. एक भाऊ म्हणला मग कसं करू? मी म्हणलं कसोट्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघायच्यात आपला कसोट्या. तुम्ही म्हणले कसोट्या, व्हॉट इज मीन बाय कसोट्या? म्हणलं टेस्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 5 आणि 7 12, 5 आणि 7 12, 5 आणि 7 12 आणि 12 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येते. 5 आणि 7 ची बेरीज करा. 57 मधल्या 5 आणि 7 ची बेरीज 5 आणि 7 12, 12 ही संख्या 3च्या पाड्यात येते है ना. तुम्ही म्हणले सर 7 आणि 3 10 2च्या पाड्यात येते. नाही म्हणलं तसं नाही. 3ची कसोटी, 3 न भाग कसा जाणार संख्येला तेव्हाच येते हे 3ची कसोटी आणि 9ची कसोटी. सोप्या सोपं. 19 त्रिक 57 पाड्यात येतात. 19 त्रिक 57 पाड्यात येतात. ठीक आहे. संयुक्त संख्या आहे. पाडे 20 पर्यंत 25 पर्यंत तर पाठच राहू द्या. पाडे पाठच राहू द्यायचे. आणि हा क्वेश्चन महत्वाचा आहे. 1.4 मधला हा 2017 साली आलेला क्वेश्चन आहे आणि 7वा नंबरचा क्वेश्चन आहे. महत्वाचा आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे वाघ हो. ठीक आहे. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण हा भाग, हा तास, हा क्लास महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे. दीदी म्हणजे सर आणि व्हॉट इज मीन बाय शेवट? मी म्हणलं शेवटचा म्हणजे लास्टचा प्रश्न आहे दीदी. लास्टचा प्रश्न शेवटचा. दीदी म्हणजे सर शेवटचा म्हणजे अंतिम का? मी म्हणलं वाह क्या बात आहे. अंतिम म्हणजे शेवट, अंतिम म्हणजे शेवट आणि अंतरिम म्हणजे शेवटच्या अगोदरचा, लास्ट बटवन. वाक्य लक्षात ठेवा. अंतिम म्हणजे शेवट, अंतिम म्हणजे शेवट आणि अंतरिम, अंतरिम म्हणजे काय? अंतरिम, अंतरिम म्हणजे शेवटच्या अगोदरचा. म्हणजे 10 जण असले, थांबा पेन कुठे ठेवू, 10 जण असले, अंतिम कितवा? हे पहिला, हे दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8, 9, 10. मग अंतिम ह्याच्यामध्ये कोण आहे? 10वा अंतिम आहे. अंतरिम कोण आहे? अंतरिम 9वा, 9व्या नंबरचा प्लेयर अंतरिम प्लेयर, 10च्या अगोदरचा. ठीक आहे. हे लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट बटवन आहे, लास्ट आहे. संख्या आणि संख्या पद्धती 1.4 प्लस आपण काही एक्स्ट्रा क्वेश्चन घेतले. ठीक आहे. महत्वाचे क्वेश्चन होते वागो. ह्याच्यातले 1-2 प्रश्न टपकू शकतात, परीक्षेत येऊ शकतात. ठीक आहे. 9, 5, 0, 2, 4 याच अंकांचा वापर करून, मनानं कोणता अंक घ्यायचा नाही, वापर करून बनणारी किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान 5 अंकी संख्या बनवायची आपला. ठीक आहे. म्हणजे मग सगळ्यात लहान आहे तर 5 जण, 1 2 3 4 5 दिले तर 5 बनवायची 5 अंकी. सोपं. हसू नका, चुप. दिले तर 5 बनवायची 5 अंकी, दिले तर 5 बनवायची 5 अंकी, दिले तर 5 कार्यकर्ते आपल्याला बनवायचे 5 अंकी है ना. चलो. आणि वाघ हो. मग सगळ्यात किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान, किमान 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 म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान. तुम्ही म्हणजे सर गणित गणित म्हणलं, अरे मैं तो भूल ही गया है ना. किमान म्हणजे लहान. मग किमान म्हणजे लहान. चला. किमान म्हणजे लहान तळ्या कोण आहे? 0. मग 0हून मोठा तळ्या कोण आहे? 2. 0हून मोठा सगळ्यात किमान म्हणजे लहान 0, 0हून मोठा 2, 2हून मोठे 4, 4हून मोठे 0, मग 2, मग 4, मग 5 आणि मग 9. पण 0 पहिल्यांदा कधीच घेत नाही, तर त्याला 2 नंबरला उचलून फेकायचं. मग 20,459 अशी संख्या झाली. 20,459 नीट लक्ष द्यायचं अशा संख्येमध्ये. 20,459, 20,459 नीट लक्ष द्यायचं. इथं चुकू शकते एखाद्या वेळेस, सारखेच पर्याय देतात है ना. एखाद्या वेळेस काय देतात? सारखेच पर्याय देतात, त्याच्यामुळे ते आपलं चुकू शकते. नाही कळाल तिथे? किमान म्हणजे लहान, कमाल म्हणजे मोठी. कळालं का नाही? मग कसं आलं? सगळ्यात लहान कोणती? सगळ्यात लहान आकडा 0. सगळ्यात लहान 0. 0हून मोठे 2, 0हून मोठे 2, 2हून मोठे 4, 4हून मोठे 5, 5हून मोठे 9. पण 0 पहिल्यांदा घेत नसतात, त्याला उचलून टाकायचं 2 नंबरला. 20,459. ओके. आणि ह्याच्यावर एक आधारित लास्ट क्वेश्चन वाग हो. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोणाला येईल याचं? हा प्रश्न कोणाला येईल? एक्स्ट्रा क्वेश्चन आहे. 4, 0, 3 आणि 5 या अंकांचा वापर करून, या अंकांचा उपयोग करून, उपयोग म्हणजे वापर करून बनणारी 6 अंकी कमाल संख्या कोणती?
6 अंकी कमाल म्हणजे मोठी संख्या कोणती, हे ना 6 अंकी कमाल संख्या कोणती. आता दिले तर आकडे 4 आणि म्हणते 6 अंकी, मग कंसात सूचना देतात. कंसात काय सूचना देतात, अंकांचा पुनर्वापर होऊ शकतो, अंकांचा पुनर्वापर होऊ शकतो अशी सूचना देतात. किंवा आपला बी कळते है ना, आपण इतका अभ्यास करायला तर कळत नाही का, हे ना, कारण दिले तर 4 आकडे, आपला बनवा म्हणते 6 आकडे, याचा अर्थ अंक डबल डबल घ्या. चला, म्हणजे काय, अंक डबल घ्या, रिपिटेशन. दिले तर किती आकडे, 4, 4 0 3 5 या अंकांचाच उपयोग करून, बाकी अंक नाही बनणारी म्हणजे तयार होणारी 6 अंकी बनवायची आपला. आणि कमाल म्हणजे बनवायची. कमाल म्हणजे काय, मोठी, जास्तीत जास्त. कमाल म्हणजे काय, मोठी. कमाल म्हणजे काय, मोठी. कमाल म्हणजे काय, मोठी. कमाल म्हणजे मोठी किंवा जास्तीत जास्त. 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 सांगा काय उत्तर येते याचं. बघा, 4 0 3 5 या अंकांचा उपयोग करून, वापर करून बनणारी म्हणजे तयार होणारी 6 अंकी कमाल म्हणजे मोठी, हे ना. मग सगळ्यात मोठा तड्या कोण आहे, तर सगळ्यात मोठा तड्या आहे, दिसतंय का, 5. सगळ्यात मोठा तड्या कोण आहे, 5. त्याच्याहून छोटा तड्या, थोडंसं स्पेस सोडवता, त्याच्याहून छोटा तड्या आहे 4. 5हून छोटा सगळ्यात मोठा 5, त्याच्याहून छोटा 4, त्याच्याहून छोटा 3, त्याच्याहून छोटा 0. हे तर झाले 4 अंकी. आपला बनवा म्हणते 6 अंकी, 2 अंक राहिले तर मग इथं 2 अंक घ्या. मग सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 5. मग हा 5 अंक 2 आपला बघा, हे 4च अंक झाले तो अगो, 2 अंक राहिले तर बाकी येतं. मग 2 अंक कोणते घ्यायचे, मोठी बनवा म्हणते म्हणून मोठे मोठे 2 अंक घ्या. मग मोठा अंक 5 आहे म्हणून 5 दोनदा घ्या, है ना, 5 5, है ना. आता झाली ही 6 अंकी कमाल संख्या. नाही कळालं, हरवाग हो, नाही कळालं का, इकडे बघा ना. मग सगळ्यात मोठी बघा ना तुम्ही, कळालं नाही का, सगळ्यात मोठा तड्या कोण आहे, 5. सगळ्यात मोठा तड्या कोण आहे, 5. 5हून छोटा 4, 4हून छोटा 3, 3हून छोटा 0. ठीक आहे, हे झाले आपल्याला 4 आकडे. राहिले 2 आकडे, मोठी संख्या बनवा म्हणते कमाल. मग इथं राहिलेले 2 आकडे इथं लिहायचे. मग मोठी संख्या बनवायची म्हणजे मोठाच आकडा दोनदा घ्यावा लागेल, म्हणजेच 5,55,430. ठीक आहे. आणि छोटी म्हणलं असतं तर 3 घेतलं असतं, 0 0 हे ना रे, 3 घेतले असते. ठीक आहे. आणि 0 0 0 आणि मग 4 5 घेतले असते, छोटा अंक रिपीट केला असता. आता इथंच ह्याच्या जागी वाटलंच तर मी काय करतो, किमान करतो. कमालच्या जागी काय करतो, किमान करतो, है ना. आता काय येते उत्तर बघा, किमान असा क्वेश्चन घेतला, है ना, प्रश्न बदलून घेतला. टाईट लक्ष द्या. 4 0 3 आणि 5 या अंकांचा वापर करून, उपयोग करून बनणारी 6 अंकी किमान संख्या कोणती. किमान म्हणजे लहान. मग सगळ्यात लहान कोणता, 0. सगळ्यात लहान कोण, 0. 0हून मोठा 3. सगळ्यात लहान आधी बनवा, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान. सगळ्यात लहान 0 0हून मोठा 3. सगळ्यात लहान 0 0हून मोठा 3. 3हून मोठे 4, हे लांब घेवता. सगळ्यात लहान 0 0हून मोठा 3. 3हून मोठे 4. 4हून मोठे 5. पण 0 पहिल्यांदा कधीच घ्यायचा नाही, हे है ना. आता हे 4च आकडे झाले, 1 2 3 4. आपला बनवायची 6 अंकी. मग 2 आकडे राहिले तिथे लिहा, 0च्या नंतर. 2 आकडे कोणते घ्यायचे, किमान म्हणजे लहान 2 आकडे घ्या. लहान कोणी, सगळ्यात लहान 0. मग हे डबल घ्या. असं कळालं का नाही. जरा एक्स्ट्रा क्वेश्चन प्लस 1.4 इथंच आपला समाप्त झालेला आहे. तुम्ही मी म्हणलं समजला का सगळ्यांना, है ना. सगळ्यांना समजला का. 7 प्रश्न येतं, त्याच्यावर आपण एक्स्ट्रा प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ, हा तास समजला असन अशी मी आशा करतो. वागो हो, सगळ्यांनी ह्या लास्टपर्यंत सगळ्यांनी बघितला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसंच नवोदय गुरु ॲप्लिकेशनवर तुम्ही बघत आहात, नवोदय गुरु यूट्यूब चॅनलवर बघत आहात. ठीक आहे. ॲप्लिकेशन जॉईन करा. ॲप्लिकेशनवर सगळा नवोदयचा सिलेबस आहे ना, प्लस टेस्ट, ठीक आहे, सगळं आहे. आणि नक्कीच तुम्हाला यश
मिळणार या उद्देशानं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या ॲपवर तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, हा 1.4 तुम्ही व्यवस्थितपणे डबल बघा. काही जर एखादं गणित जर समजलं नाही तर डबल बघा, आहे ना. रिपिटेशन महत्त्वाचं आहे. तुम्ही जर रिपिटेशन केलं तरच यश मिळणार, रिपिटेशन नाही यश नाही. ठीक आहे बघा हो, आजच्या दिवशी आपण इथंच थांबूयात. सगळ्यांना या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांनी डबल बघा, काही अडचण असली तर आहे ना डबल बघा. ठीक आहे.